जनसामान्यांचा आधार हरपला, नाईक परिवाराला सांत्वनासाठी नागरिकांची झाली गर्दी। माजी मंत्री वसंत पुरके यांनी जमिनीवर बसून घेतले भोजन। धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय पटलावरील सुपरिचित असे नवापूर येथील ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे आधारस्तंभ आणि राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता आज 3 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या मूळ गावी नवागाव येथे करण्यात आली। आदिवासी पारंपरिक चालीरीतीनुसार पार पडलेल्या या उत्तर कार्यासाठी खानदेशासह संपूर्ण राज्यातून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आदिवासींचा खरा नेता हरपला, वसंत पुरके यांची श्रद्धांजली। या प्रसंगी राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी हजेरी लावत नाईक साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढणारा आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत खंबीरपणे उभा राहणारा एक खरा जननायक आपण गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली हळहळ व्यक्त केली। त्यांनी नाईक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांना धीर दिला। या कार्यक्रमात माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या साधेपणाची विशेष चर्चा झाली। कोणताही राजकीय बडेजाव न दाखवता त्यांनी आदिवासी संस्कृतीचा मान राखत आणि साहेबांप्रती असलेली आत्मीयता जपत इतर नागरिकांसोबत जमिनीवर बसून उत्तर कार्याचे भोजन स्वीकारले। त्यांच्या या साधेपणाने उपस्थितांची मने जिंकली। स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याची भावना यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केली। उत्तर कार्याला विविध पक्षांचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। NP टुडे न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। भारतीय समाज व्यवस्थेने निकोपची लोकशाही स्वीकारलेली आहे। लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या खांद्यावर स्थिर असतं। त्यासाठी नेता हा निर्दोष हवा असतो, नेता हा निर्भीड हवा असतो, नेता हा निसंशय असायला पाहिजे, नेता हा निर्मळ असायला पाहिजे आणि नेता हा निर्वैर असायला पाहिजे आणि नेता हा निसंशयपणे वर्तन करणार असला पाहिजे। असं आमचं मोठं नेतृत्व आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांच्या रूपाने आम्हाला महाराष्ट्राला मिळालं होतं। मी पद्माकर गावित, विजय गावित, पद्माकर वळवी, KC पाडवी, माणिकराव गावित, A.T. पवार, मधुकरराव पिचड, शिवाजीराव मोघे, आम्ही सगळे आदिवासी आमदार जे होतो ना ते आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते होते। आम्हाला जेव्हा केव्हा हिंमत लागायची, जेव्हा केव्हा आदिवासींच्या न्यायावर अन्याय होण्याची प्रक्रिया सुरू व्हायची, तेव्हा विलासराव देशमुख साहेब असतो किंवा सुशीलकुमार शिंदे साहेब असतो की कोणीही मुख्यमंत्री असो, त्या आमच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत निर्भीडपणे खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल तर आमचे स्वरूपसिंग नाईक, A.T. पवार आणि पिचड साहेब हे आमचे पुढाकार घ्यायचे। असं एक मोठं नेतृत्व, आम्हाला आश्रय देणारं नेतृत्व काळाच्या ओघात हिरवलं गेलं। आता ते सत्य तुम्हाला नाकारता येत नाही, पण स्वरूपसिंग नाईकांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर संपूर्ण त्यांचा परिवार आहे, हा आमच्या आदिवासी बांधवांना नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला धीर देईल अशा प्रकारचं पुन्हा नेतृत्व विकसित होणं गरजेचं आहे। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की असं प्रेरणादायी नेतृत्व आमच्या वाट्याला आलं। आम्हीसुद्धा सर्वसामान्य माणसांच्या ज्या समस्या आहे, प्रश्न आहे, व्यथा आहे, त्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहू की ज्याच्यासाठी आम्हाला आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेबांचं प्रेरणास्रोत मदत करेल आणि हेल्पफुल ठरेल।